पोरगा मारपीट करतोय, गुंडागर्दी करतोय, भाई बनवायचंय का त्याला तुम्हाला? हो, बनवेल भाईच. तेच लोक मजेत जगतात. श्वास श्वास गुंतला नजरेत गारवा, अशी कशी ही भूल पडली प्रीतीचा मारवा. प्रेम करतो तिच्यावर. रामखोरा, माझे पैसे खातो. राजकारण्यांच्या नादीने लागायचं. माझ्या घरचं वातावरण वेगळं रे. पैशाची नशा, नको प्रेम करूस माझ्यावर. अहो बाप आहे की दुश्मन आहे? न इश्काची नशा, न बाईची नशा, न बाटलीची नशा, घरदार सोडून लागला माग काय जायची नशा. मारून टाकतील रे ते आपल्याला. वैभव, love you, love you, love, love you, love you, love, love you, love you, love, love you, love you, love. काही वाटतं का तुला? सारखं टोचून नको बोलू मला. जवळ येताना मिठीत घेता काळजात धडधड झाली. लव यू रिंगटोन वाजली, तुझ्याशी कनेक्ट झाली. मला इतके लवकर लगीन नाही करायचंय. अरे 15 झालं ना, अजून किती शिकता? नोकरी करायची. शहरातलं वातावरण लय खराब आहे. चिकनीच्या मेली आहे ना ते. मला बी तर 420 झटका लागला ना. मुग्धा यार, सॉरी. एवढं प्रेम करतोस माझ्यावर? प्रेमाशिवाय काही दिसतं का तुला? तू कर तुझा अभ्यास. भर ज्वानीची काया माझी 18ला टाकली अकात. आयटम बॉम्ब मी धमाकेदार, पेटवाना तुम्ही वात. साऱ्या अंगात पेटलीच आग, या गेला आता इजवा. तुम्ही डीजे जोरात वाजवा, इश्काच्या मस्तीत नाचवा. तुम्ही डीजे जोरात वाजवा, इश्काच्या मस्तीत नाचवा. तुम्ही डीजे जोरात वाजवा, इश्काच्या मस्तीत नाचवा. वैभव कसा आहे रे? युजलेस. थर्ड क्लास झाला. तो पेग नाही, तुमचं नैराश्य होतं ते. तुला समजला डॅड, नैराश्यच पाहिजे मी माझं. सॉरी मंत्रीला. अरे मारून टाकायचं आहे का त्यालाही? मला माहितीये तू प्रेम करतेस वैभववर. अवाक्या बाहेरचे स्वप्न पूर्ण नाही होत कधी. त्याच्या अंगावर हात टाकलाय त्यांनी. मोबाईल वर त्याचा मेसेज दिसला. गेम तर करायचाच. मला वैभवचा नंबर हवाय. माझं लग्न ठरलं. बोल झाले मुकेयन, शब्द ओठी नाही. बोल झाले मुकेयन, शब्द ओठी नाही. मरण झालं स्वस्त जगण्यात नाही. मरण झालं स्वस्त आणि जिंदगी मजे से जीना है ना, तो भाई बन के जीने का. क्या सही बोलता है तेरा बाप. नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहता विदर्भ न्यूज. प्रेक्षकांनो, सिनेमाचं नाव घेताच प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे आणि अनेक प्रकारचे विचार येतात. सिनेमा हा तयार कसा होत असेल, सिनेमामध्ये काय काय कसं तंत्रज्ञान, कथा काय असते, कलाकार काय असते, या संपूर्ण प्रकाराची ज्यांनाही माहिती असेल तो क्वचितच मिळत असेल. परंतु जे सिनेमा तयार करतात असे आगळे वेगळे लोक वेगळेच असतात. परंतु आज आपल्यासोबत डॅड चिअर्स हा सिनेमा 6 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. त्या अनुषंगाने या सिनेमाची निर्माती ज्योती हेमंत थोरात व हेमंत थोरात आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण डॅड चिअर्स या सिनेमाबद्दल गप्पा करणार आहोत. तर मॅडम, सर्वप्रथम आपलं स्वागत या स्टुडिओमध्ये आमच्या. तर डॅड चिअर्स या सिनेमाची संकल्पना कशी काय सुचली? संकल्पना, कुठलाही विषय म्हटला की तो एकदम एकाएकी घडलेला घटना नसतो. तर या डॅड चिअर्स ही संकल्पना आमची 2010पासून चालू असलेला प्रवास आहे आणि आज तो पूर्णत्वास आला. म्हणजे 6 डिसेंबरला डॅड चिअर्स हा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे. पण 2010मध्ये एक कथासंग्रह अंधारातील चेहरा प्रकाशित झाला होता आणि त्यात डॅड चिअर्स ही एक कथा होती. त्यावेळेला अमरावतीमध्ये बऱ्याचपैकी प्रत्येक न्यूजपेपरवाल्यांनी ही बातमीसुद्धा टाकली होती की डॅड चिअर्सवर मराठी चित्रपट निघणार. पण कालांतराने काय झालं की सगळेजण विसरून जातात. पण ते आमच्या मनात ती गोष्ट कुठेतरी रुतून राहिली होती आणि त्यावर आमचा प्रवास चालू होता आणि आज आमचा पूर्ण झालेला आहे. प्रेक्षकांनो,
डॅड चिअर्स या सिनेमाच्या निर्मात्या आहेत ज्योती हेमंत थोरात. त्यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे आणि येत्या 6 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात डॅड चिअर्स हा सिनेमा प्रदर्शित होतो. तर या सिनेमाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे हेमंत थोरात. तेही आपल्यासोबत आहे. हेमंतजी, काय सांगणार या सिनेमाबद्दल तुम्ही? म्हणजे तुम्ही कथाही लिहिली, पटकथाही तुमचीच आहे आणि संगीतसुद्धा, माफ करा, गीत सुद्धा तुम्ही लिहिले. काय संकल्पना सुचली या लिखाणाची तुम्हाला? डॅड चिअर्स तसा तर मी मुळातच एक लेखक आहे. त्याच्यामुळं माझ्या ज्या काही स्टोरीज मी लिहित असतो नियमितपणे, बऱ्याचशा इथल्या विदर्भातल्या त्या पेपर, सगळ्या पेपरला माझ्या स्टोरीज असतात आणि माझे 5 कथासंग्रह पण निघालेले आहेत. तर त्यापैकी एक डॅड चिअर्स ही एक अशी कथा होती की एका सामान्य माणसाची कथा, की ज्याच्यावर खूप चांगले संस्कार आहेत आणि पण आता काय झालेलं की हे चांगले संस्कारही माणसाला जगू देत नाही. कारण की आजच्या जमान्यात, आजच्या दुनियेत माणूस असा पाहिजे की त्यांनी एक मारली तर त्यांनी दुसरी मारली पाहिजे, अशा पद्धतीचे आणि अशा प्रवृत्तीचे लोक झालेले आहेत. पण त्याच्यामुळे काय होतं की एक संवेदनशील माणूस जर असेल तर त्याचा किती मानसिक संघर्ष होत असेल, आणि तो मानसिक संघर्ष मी या डॅड चिअर्स या कथेमध्ये लिहिलेला आहे. आणि ज्यावेळेस मग ही कथा एक ते कॅरेक्टर उदयास आलं, लिखाण म्हणजे असं एक रेखाटलं गेलं, तर त्यावेळेस मॅडमला किंवा बऱ्याचशा साहित्यिक लोकांना पण ते आवडलं. अरे खूप सुंदर कॅरेक्टर आहे आणि हे कॅरेक्टर कुठेतरी असं बाहेर यायला पाहिजे. आणि मग त्यातून डॅड चिअर्स चित्रपटाचा प्रवास सुरू झाला, उदय झाला. आणि यातील गाणी, लेखक आहे, कवी आहे, त्याच्यामुळे मग इथले गाणी पण मी लिहिली. आणि मला असं वाटतं की लेखक या नात्याने डॅड चिअर्स मी व्यवस्थित कथा, पटकथा सर्व सांभाळून घेतला. कारण की आधी मी शॉर्ट मूव्हीज करायचा, शॉर्ट मूव्हीच्या कथा, पटकथा पण आम्ही लिहिलेल्या आहेत. आणि एक थोडंसं होतं की बिग मूव्हीचं काय वेगळं असतं, पण एक तुला जिंकायचं आहे ही आम्ही एक टेलिफिल्म केली होती विद्यार्थी आत्महत्यांवर. तर त्यावेळेस विशाल तराड यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं आणि मी बघितलं की हे कथा, पटकथा कशा पद्धतीने लिहितात. आणि मी पण छोट्या छोट्या मग करायला लागलो आणि सहज जमून गेलं ह्या गोष्टी. तर आपल्यासोबत प्रेक्षकांनो, आपल्यासोबत डॅड चिअर्स या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक आहे आणि सोबतच विदर्भ न्यूजच्या निवेदिका श्रुतिका गावंडे सुद्धा आहे. तिला आपण समोरचे प्रश्न विचारायला सांगू. श्रुतिका, तर डॅड चिअर्स या टीमसोबत आज आपण आहोत, संवाद साधतोय. महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांना सांगायचं झालं तर हे जे दोन्ही आपल्यासोबत आहे, दिग्दर्शक आणि निर्माते, दोन्ही लोक कधीतरी एक गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून काम करत होते, सरकारी नोकरीमध्ये काम करत होते आणि आज अचानक ते दिग्दर्शक करतात, एका चित्रपटाची निर्मिती करतात जो चित्रपट महाराष्ट्रभरात 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सर, एक वेगळीच लाईन सोडून तुम्ही वेगळ्याच लाईनमध्ये जाता, कसं आहे? बघ ना, गव्हर्नमेंट जॉब करायचा आता, सरकारी नोकरी. मी इथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये होतो, कम्प्युटर डिपार्टमेंटला इन्चार्ज. आणि ज्या वेळेस आपण एक सर्व्हिस करतो आणि तुमच्यात एखादा अशी प्रतिभा असते, म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, एक प्रतिभा आणि एक सर्व्हिस, म्हणजे 2 गोष्टी खूप डिफरंट आहेत बरं, जमत नाही म्हणजे आपण असं म्हणू शकतो त्याला. पण आपल्या मनातलं एक छंद, आपली प्रतिभा कशी वाढवायची आणि आपल्या सर्व्हिसचा बॅलन्स. पण नंतर काय झालं की प्रतिभा आता जरा जास्त तिचं माझ्यावर सुपर इम्पोज झाली आणि सर्व्हिसमधून मला थोडंसं लक्ष कमी, म्हणजे असं वाटायला लागलं होतं की आता आपण जर सर्व्हिसच करत बसलो तर आपण काही नाही करू शकणार. मी स्वतःची ओळख, माझी प्रतिभा मला देऊ शकेल. आणि म्हणून मग मी माझ्या प्रतिभेला वाव दिला, सर्व्हिसला थोडंसं बाजूला ठेवलं. मी VRS हा विचार तुमच्या डोक्यात आला, पण तुम्हालाही हे मान्य होतं की तुम्हाला जबरदस्तीने सोडावं लागेल? नाही, मला जबरदस्तीनं सोडण्याचा प्रश्नच नव्हता. घरातलं एकंदरीत वातावरणच तसं होतं आणि आम्ही या विषयावर फक्त एक दिवशी बोललो असं नसेल. आमच्या घरात सतत जर विषय कोणाचा असला तर आमचा हाच राहत होता. आणि हा निर्णय आम्ही जवळपास 10 वर्ष आधी, म्हणजे आम्ही ठरवलेलं होतं की वयाची 50 झाली की आपण याला निर्णय घेऊ. कारण काय असतं की आपली एक पेन्शन केस बरोबर लागली पाहिजे. कारण शेवटी कसं आहे ना की सिक्युरिटी महत्त्वाची
आणि दोघांनी मग आम्ही आमचे बरोबर पेन्शन लागू होणार अशा अवस्थेला पोहोचल्यानंतर मग आम्ही तो निर्णय घेतला. म्हणजे म्हणता येईल आपला एक सेफ झोन आम्ही तयार केला की मूर्खासारखं डिसिजन नाही घेतला आम्ही दोघांनी. माझी 25 वर्षाची सर्व्हिस झाली आहे. मॅडमनी पण म्हणजे 5 वर्ष बियाणी कॉलेजला केलं होतं, सिनियर कॉलेज लेक्चर होती. त्याच्यानंतर 20 वर्ष त्याची शाळेतली सर्व्हिस. दोघांची 25-25 50 झाली. एवढं सगळं करत असताना, तो जॉब सुरू असताना तुमच्या मनात कुठेतरी कणकण सुरू राहत असेल की मला मूवीमध्ये काम करायचे, तर म्हणजे त्या कामात लक्ष लागत होतं? नाही, मी तसं करायचं पण म्हणजे माझे संडे म्हणजे सुट्ट्या वगैरे असेल तर मी छोटे छोटे प्रोजेक्ट करायचं. मी एक बिग मूवीचा पण केलेला होता मध्यंतरी, पण तो काही आलेला नाही आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्या धावपळ व्हायची, कुठे वेळ भेटायचा नाही. ह्या सगळं कुठं वैताग पण येऊन जायचा की या सर्व्हिसमुळे मला चांगला प्लॅटफॉर्म नाही मिळत आहे, मला काय माझ्या चांगल्या काही प्रोजेक्ट्स आहे हातातून निघून जात आहे, ही खंत होतीच मला. चित्रपटाची कथा, संवाद, गीत आणि दिग्दर्शक या 4 भूमिका निभवता तुम्ही त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे यातला जो बाप असतो, या मूवीमधला एक संवेदनशील बाप असतो, त्याची भूमिकाही तुम्ही निभावली. म्हणजे सगळ्याच गोष्टी एकत्र कशा काय करता आल्या? हां, तर ॲक्च्युली आता कथा तर मी आधीच लिहिली होती, त्याच्यावर विचार करून कथा लिहिली, पटकथा लिहिली. नंतर काय करायचं होतं मला की दिग्दर्शनामध्ये सगळ्यांना सगळ्यांच्याकडून भूमिका करून घ्यायच्या होत्या, त्यांना त्यांच्या भूमिका समजून सांगायच्या होत्या. तो पण जॉब मी व्यवस्थित केला. आणि मेन म्हणजे मग ज्यावेळेस तिथे माझा बाप ही भूमिका आली आणि मी मॅडमला म्हटलं की मी एवढ्या सगळ्या भूमिका कशा सांभाळू शकतो, आपण एखादा बाहेरचा कलाकार घेऊया. पण मॅडमला माझ्यातला जो एक बाप आहे, संवेदनशील बाप, तो एवढा जास्त म्हणजे भावला असेल किंवा आवडला असेल. ज्यावेळेस आम्ही मॅडमना म्हटलं की आपण बाहेरचं एखादं कॅरेक्टर घेऊया, पण मॅडमने स्ट्रॉंग सांगितलं नाही, आपल्याला करायचं असेल बाप तर तुम्हालाच करावं लागेल, नाहीतर आपण प्रोजेक्टच नाही करू. तुम्ही असं काय पाहिलं, म्हणजे का असं वाटलं की बापाची भूमिका ही तुमच्या नवऱ्यानेच करावी? नाही, नवऱ्याने करण्यापेक्षा एक कॅरेक्टर मी शोधत होती. कारण डॅड चिअर्स या चित्रपटाची मुख्य भूमिका जर विचार केली तर ही घराघरातला विषय आहे. म्हणजे आजची नोकरी करणारी स्त्री म्हणा किंवा घरातला तो पुरुष म्हणा किंवा मुलं सांभाळताना त्यांचा होणारा स्ट्रगल म्हणा, म्हणजे रोजच्या वातावरणातलं जे काही आपण अनुभवतो तेच मुळात आमच्या पिक्चरचा गाभा आहे. आणि असा संवेदनशील माणूस की जो त्या परिस्थितीने खरंच सफर झालेला आहे आणि जो रोज अनुभवतो आहे ही परिस्थिती, तर मला दुसऱ्या ठिकाणी तो माणूस सापडतच नव्हता. त्यामुळे मी कॅरेक्टर शोधत होती, पण मला कॅरेक्टर तसं परफेक्ट मिळत नव्हतं. आणि ते कॅरेक्टर फक्त मला त्यांच्यातच जाणवायचं की एक परिस्थितीने सफर झालेला माणूस कसा असू शकतो. कारण त्यांचा संघर्ष काय होता की त्यांची जी प्रतिभा होती ती एका बाजूला होती, सर्व्हिस एका बाजूला होती, आणि हा संघर्ष कदाचित त्यांच्या त्या एक्सप्रेशन मधून म्हणा किंवा त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असेल, तर तो संघर्ष मला दिसत होता. तो संघर्ष कुठलाही असो, पण तो संघर्ष मात्र त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत होता. आणि असा संघर्षातूनच जाणारा पुरुष तिथे पाहिजे होता, म्हणून मी त्यांना 100% व्यतिरिक्त आणखी कोणती महत्त्वाची तिथे म्हणजे लोकांनी काम केलेलं आहे, कलाकार महत्त्वाचे कोणते आहे आणि ते निवडताना तुम्ही कोणती काळजी? हां, कलाकार निवडताना तर म्हणेल की म्हणजे मी तर हीच काळजी घेतली की 70% कॅरेक्टर आणि 30% ॲक्टिंग. तर आमच्या मूवीमधले कॅरेक्टर हे कोणी म्हणजे आम्ही पूर्ण सॅटिस्फाईड आहोत की आमचे कॅरेक्टर खूप परफेक्ट आहे. कारण त्यातली एक मुलगी जी होती ती चुलबुली मुलगी होती, एकदम गावातून आलेली, खूप ॲम्बिशियस. तशी मुलगी आम्ही तिच्या चेहऱ्यावरच तसे एक्सप्रेशन दिसतात. एक अशी श्रीमंत घरातली मुलगी आहे, खूप म्हणजे वातावरणाने सफर झालेली पण खूप सुंदर. तशी ती मुलगी, तशी विचारांनी परिपक्व असणारी मुलगी, तसं कॅरेक्टर तिच्या चेहऱ्यातच तसं दिसतं. 2 मुलं आहेत, त्यातला एक अभ्यासू होता, तर तो अभ्यास करणारा तो तसा चष्मा वगैरे लावलेला. एक होता की उन्हाळ थोडासा बिघडलेला श्रीमंत घरातला पोरगा, तर तसा तो मुलगा. आता हे 4ही कॅरेक्टर शोधताना कसे ना ते कॅरेक्टर शोधले. आणि विशेष म्हणजे आम्हाला सगळ्यात कॅरेक्टर शोधायला वेळ लागला तो त्या घरातली स्त्री. कारण आजची स्त्री कशी आहे ना की ती घर सांभाळते, ती नोकरी करते, ती मुलाला सांभाळते, पण यामध्ये तिचा जो संघर्ष असतो तो खूप मोठा असतो. कारण ऑफिसमध्ये गेल्यावर तिला त्या वेळेवर जावंच लागतं. तेव्हा तिची तळमळ पोराबद्दल काय होते, तर तशी ती बाई खमकी पाहिजे होती आम्हाला, एक कॉन्फिडंट स्त्री पाहिजे होती. आणि तिला शोधायला आम्हाला वेळ लागला. त्या नाशिकच्या आहेत आणि स्टेज चित्रा कुलकर्णी आहेत त्या, आणि त्यांनी खूप चांगली भूमिका केली. आणि मला श्रद्धेक असं वाटते की ती स्त्री सगळं नेहमी ते चित्रपटामध्ये तिचा एक डायलॉग आहे, घरासाठी सगळं काही मलाच करावं लागतं. हा डायलॉग सगळ्या स्त्रियांचा सगळं मलाच करावं लागतं. एकंदरीत म्हणता येईल की आपली जी मूवी आहे
ही आजच्या परिस्थितीला साजेशी, कारण आमच्या मूव्हीमधलं प्रत्येक कॅरेक्टर आपण मूव्ही बघताना नक्कीच आपल्याला सापडेल. कोणाला तिथे बाप दिसेल, कोणाला मुलगा दिसेल, कोणाला आई दिसेल, कोणाला सासू दिसेल, म्हणजे प्रत्येकाला घरातलं वातावरणाशी रिलेटेड असल्यामुळे ती मूव्ही कशी ना घराच्या परिसर कौटुंबिक अशी मूव्ही झाली. हा डायलॉग तुम्ही आवर्जून सांगितला, म्हणजे तुमच्या घरातही असं आहे ना, हिचं पण सुरूच राहतं ना सगळं, बरंचसं मलाच करावं लागतं म्हणून. की लेखक म्हटला की तो काय करतो, आजूबाजूचं आपण जगत असतो, आजूबाजूचं वातावरण, आणि त्यांच्यामुळे मला पण ती सवय लागली. आम्ही नुसतं बाहेर जरी गेलो तरी आम्ही काय करत असतो, कॅरेक्टर शोधत असतो. म्हणजे आम्ही आता मुंबईला जे आमचं पोस्ट प्रोडक्शनचं जे काम चालू होतं, तर आम्ही लोकलमधून जायचं. लोकलमधून आम्ही जाताना आम्ही दोघंही शांत असतो, पण आम्ही फक्त त्या लोकलमध्ये जाणाऱ्या लोकांचे जे चेहरे असतात ते अनुभवत असतो की आज माणसाची अवस्था कशी झाली ना. आणि हीच भाग म्हणून आपण स्वतःची आयडेंटिटी नाही, काही नाही, आणि एका गर्दीच्या मागं चालले आहेत लोक, आणि जीवन जगण्यापेक्षा फक्त काय विचार करतात की पैशाच्या मागं धावतायत. नाही, पण जीवन कसं ना खूप अनमोल आहे, तुम्हाला एकदाच भेटतं. जगा, तुमच्या प्रतिभेने जगा, तुमच्या इच्छेने जगा, तुमच्या स्वप्नासाठी जगा, नुसतं पैशाच्या मागं धावू नका. आज कारण की आपण बघतो, हा संदेश तर तुम्ही प्रेक्षकांना दिलाय, पण तुमचा जो डॅड चिअर्स हा मूवी आहे, यामधून प्रेक्षकांना नेमकं काय घ्यायला मिळेल? याच्यामध्ये मानवी नात्यांची एक सुंदर अशी एक फिलिंग आहे की बाप मुलाबद्दल काय विचार करतो, की जे मी भोगलं ते माझ्या मुलाने नाही भोगलं पाहिजे, म्हणून त्याला असं वाटतं की माझा मुलगा माझ्यासारखा नाही बनला पाहिजे. आईला काय वाटतं की वडील मुलांना चुकीचं मार्गदर्शन करतायत, हे कुठेतरी चुकतायत, मला माझा मुलगा कसा पाहिजे की माझा एक चांगला सज्जन माणूस बनला पाहिजे, त्यासाठी त्याची धडपड आहे. आणि याच्यातमधल्या मी आजी पण दाखवलेली आहे की जी सगळ्यांचा समन्वय साधणारी बाई, म्हणजे सुनेला पण सांभाळणारी, पोराला पण सांभाळणारी आणि नातवाला पण सांभाळणारी. मला तर तिचा एक सुंदर प्रसंग आमच्या चित्रपटामध्ये की ज्यावेळेस ती आई खूप रेज होते, म्हणजे तो बाबा आपला एक पेग मारायसाठी बसलेला आहे तिकडे आतमध्ये, आणि हिला कळतं काहीतरी की हा मुलगा बिघडत चाललेला आहे आपला, त्यावेळेस ती खूप त्याच्यावर म्हणजे रेज होते. कोणावर? आपल्या सासूबाईवर, की स्वतःचा पोरगा ते बिघडून टाकला आणि आता माझ्या मुलाला पण बिघडून राहिले. आणि मग त्यावेळेस मी या घरात राहणार आणि म्हणते एक दिवस मी सोडून जाईल घर. मग प्रत्येक बाईचा डायलॉग असतं की एक दिवस मी घरातून निघून जाईल. मग ती म्हणते, सासूबाई म्हणते मी समजावते ना त्याला, मी समजावते ना. आणि ती एकदम अशी येते त्या मुलाच्याकडे आणि त्याला जोरात अशी म्हणते, तुला शोभतं का हे, तुझा मुलगा मोठा झाला आहे. आणि त्यावेळेस मग तो म्हणतो आईला की मला एवढं चांगलं का बनवलं, म्हणतो की मला या म्हणजे भावनाहीन जगात जगताच येत नाही. आणि त्यावेळेस तिच्या डोळ्यात जे अश्रू, त्या हेमंती मॅमने खूप सुंदरपणे तो सीन केलेला आहे, आणि तिला फक्त त्या डोक्यात हात ठेवते, चल जीवन घे म्हणते. हा तर झाला एक इमोशनल. एकंदरीत जे कौटुंबिक वातावरण असतं, प्रत्येकाचा कुटुंबात एक संघर्ष असतो, आणि तो संघर्ष म्हणा किंवा त्यातून कसं बाहेर निघायचं हेच आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. कारण संघर्षच आपल्याला घेऊन नाही जाऊ शकत ना आपण. आणि आजची परिस्थिती तशीच झाली आहे की जग खूप गतिमान झालं आहे, नाते विसरत चाललो आहे आपण. कारण आमच्या मूव्हीमध्ये एक सेंटेन्स मला कदाचित म्हणावं असं वाटतं की आमच्याच्यात एक गाणं आहे, त्या गाण्याचे बोल आहेत, आपलीचं मानस परकी सारी झाली, रचलं सरण मरण्याआधी दैना अशी झाली, बोल झाले मुके अन शब्द ओठी नाही. माणसाच्या संवेदना आता आपल्याला आपण विसरत चाललो, गोठून गेल्या आहेत. आणि हेच आम्ही माणसासारखं जगायला पाहिजे, एकमेकांसोबत संवाद साधला पाहिजे. कारण शेवटी आपण काय घेऊन जाणार आहे. म्हणजे एक संवेदनशील पार्ट म्हणा किंवा इमोशनल पार्ट जरी असला तरी गाण्यामध्ये एक प्रचंड बंडखोरी पण दाखवल्या गेली आहे, ॲक्शन पण दाखवली आहे, रोमॅन्स पण आहे, आणि आपण म्हणतो की एक छान लव्ह स्टोरी पण आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी मिक्स करताना कुठेतरी असं त्रास नाही झाला? त्रास नाही, कारण आपलं घरातलं कुटुंबच असं आहे ना की माहिती आहे का, जसं म्हटलं तसं फुलवता येतं आपल्याला. म्हणजे त्यात आनंद पण असतो. म्हणजे स्ट्रॉंग असेल तर तो प्रत्येक कॅरेक्टरला न्याय देऊ शकतो. आणि मी याच्यामध्ये असं नाही केलं की बाबा मला फक्त इथं लेखकाला किंवा एखाद्या कॅरेक्टरला मोठं करायचं आहे, तसं नाही. एक ती भूमिका आहे, त्या भूमिकेत ते कॅरेक्टर आहे, आणि ते कॅरेक्टर स्वतःच्या मर्जीने कसं वागतं. म्हणजे आता गावातली मुलगी आहे, गावातली मुलगी तिला काय पाहिजे असतं की मला नाही आवडते गरिबी, हे घर, हे सगळ्या गोष्टी वगैरे. तिला कसं आहे ना, शहरात जायचं आहे, तिचे स्वप्न आहेत, आणि तिलाही माहीत आहे की तिचा जे काही आतेभाव दाखवला आहे
तो शहरात म्हणजे MPSC UPSCचा अभ्यास करतो आहे, मला त्याच्यासोबत आई बाबा परमिशन देतील ते त्याला पटवते. त्याच्या आयुष्यातला पहिला पुरुष असतो, पण ज्यावेळेस ती शहरात येते त्यावेळेस तिचे सगळं बदलून जातं, जगण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. बरेचदा असं होतं की गावातली जी मुलगी असते तर गावातल्या मुलीला असं वाटतं की लग्नानंतर एक खरं तर स्त्रीचं आयुष्य बदलत असतं आणि तिला असं वाटतं की गावात मी जे काही आयुष्य जगत आली आहे ते लग्नानंतर बदललं पाहिजे, कुठेतरी वेगळं झालं पाहिजे. आणि तसं न होता तिचा दृष्टिकोन बदलतो बिलकुल. आणि तिला असं वाटत असतं की मला एक खूप ग्लॅमरस लाईफ भेटलं पाहिजे आणि खूप सुंदरसा मुलगा भेटला पाहिजे आणि याप्रमाणे ती त्याचं हे करतो. आणि दुसरी कॅरेक्टर आम्ही दाखवलं आहे, तिचा बाप म्हणजे राजकारणी माणूस, खूप श्रीमंती घरातली, पॉलिटिक्स. पण ती काय म्हणते की बाबा मला माझ्या घरातलं वातावरण नाही आवडत, त्यांचं मला तो दहशतवाद, लोकांना म्हणजे मारणं, माझ्या आईला मारणारा माझा बाप नाही आवडत म्हणते, मला घेऊन चालल्या घरातून. तर हे कशाने कॅरेक्टर्स असतात, हे आपण बांधलेली बंधने तोडायची असतात. त्यातल्या ती आईला म्हणते की तू कशी जगू शकते या लोकांसोबत, भावनाहीन लोकांसोबत कशी जगू शकते, प्रेम असं होत नसते, जाणून काय म्हणतात त्याला, अशी नाती अशी होत नसतात, ते नाते कसे मनातून फुलली पाहिजे तर माणूस राहू शकतो. हे जे डायलॉग जे आहेत, आता माझं एक रायटिंग आहे, मी सगळं लिहितो वगैरे, पण मला लिहायला आवडतं आणि शब्दांसोबत म्हणजे कसं नाही, नात्यांना शब्दामध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला आपण एक फुलवायला आवडतं. आणि सोबतच कॅमेरा, एडिटिंग, ड्रेस डिझायनिंग या सगळ्या गोष्टी कशा झाल्या? नाही, त्यावेळेस कसं ना की आमच्याजवळ जी टीम होती आमची, जरी आम्ही ठरवलं होतं किंवा हे सगळे पार्ट्स वगैरे करायचे आहे, तर मग छोटंसं एक आम्ही काय म्हणतात त्याला एक मॅनेजमेंट, ड्रेस डिझायनिंग यांनी थोडंसं आम्हाला सांभाळायला असलं पाहिजे. किंवा मग जवळपास 6-7 महिन्याच्या आधीपासून आम्ही या कामाला 1 वर्ष लागलं जवळपास आधी काम करायला. आणि याचं प्रत्येकाचं मॅनेजमेंट खूप परफेक्ट केलेलं होतं, पेपरवर्क खूप झालेलं होतं आणि त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. जेव्हा शूट होत होतं तेव्हा असा काही इन्सिडेंट आठवतो जो लक्षात राहील नाही? शूट होत असताना आमचं शूटिंग सुरू झालं होतं 15 मेला आणि भयानक ऊन होतं. आता विदर्भातलं ऊन म्हटलं की तुफान ऊन. लोकांनी आणि सगळे मुंबईचे, नाशिकचे कलाकार, पुण्याचे कलाकार, प्रश्न असा पडला होता की आपलं एवढ्या उन्हात कसं होईल, शूट तर लावलेलं आहे आपण. पण नेमकं काय झालं की 15 तारखेला आदल्याच रात्री पाऊस आला रात्री आणि पूर्ण वातावरण शांत होऊन गेलं होतं. आणि जेव्हा शूट आटोपलं आमचं, त्याच्यानंतर आम्ही घराच्या बाहेर जेव्हा पडलो, म्हणजे तेव्हा तर त्या शूटिंगमध्ये मग नशा होती एकदम, तेव्हा तर ते वातावरण काही जाणवलं नाही आम्हाला. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही घराच्या बाहेर पडलो शूट वगैरे आटोपल्यानंतर एक दिवस शांततेत, तेव्हा आम्हाला जाणवलं की एवढ्या भयानक टेम्परेचरमध्ये, विदर्भातल्या तापमानात आपल्याकडे सगळे कलाकार राहिलेत. इथे सगळ्यांनी सहन केलं. विशेष म्हणजे नाशिक, पुणे, मुंबईचे कलाकार आपल्याकडे राहिले आणि त्यांना विदर्भाचं ऊन म्हटलं की म्हणजे विचारसुद्धा नाही करू शकत. आणि आज आपल्याला हे ऊन जाणवतं, या लोकांना किती जाणवलं असेल, पण त्यांनी कोणीही काहीच नाही केलं. आणि ही गोष्ट नेहमीसाठी मी लक्षात ठेवेल की कलाकार हा कलेसाठी काय करतो हे समजलं की कलाकार त्यांनी झपाटलेला असतो कलेने त्याच्या याने, आणि ही गोष्ट नेहमीसाठी लक्षात राहील. आणि सर एक मिनिट मला असं विचारायचं आहे तुम्हाला, डॅड चिअर्स या सिनेमाची एकंदरीत स्टोरी मला असं वाटते नात्याचा गोडवा अशा पद्धतीची आहे. तर आज आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्याच्या स्टोरी आहेत. ही नात्याचा गोडवा या स्टोरीवरच तुम्ही भर का दिलं, म्हणजे या स्टोरीवरच आपण सिनेमा करायचा असं का तुम्ही ठरवलं? ॲक्च्युली ज्यावेळेस आम्हाला बिग मूवी करायचा होता तर आम्ही थोडासा एक विचार केला की आपल्याला पहिला प्रोजेक्ट आहे आपलं आणि कुठल्या पद्धतीचं प्रोजेक्ट असायला पाहिजे. तर एक मी काय केलं होतं की एक कॉलेजची स्टोरी घेतली होती, माराधाडी ॲक्शन चित्रपट, तर तशा पद्धतीची लिहिली होती. नंतर एक ग्रामीण भागावर केली होती आणि हे मग आपलं हे डॅड चिअर्स असे केले होते, 3 केल्या होत्या. पण मग आम्ही विचार केला की शेवटी आपलं बजेट पण बघावं लागेल आपल्याला म्हणजे पूर्ण मॅनेज झालं पाहिजे. पहिलं प्रोजेक्ट आहे ते कुठंतरी म्हणजे खूप असं पसरलेलं नाही पाहिजे, रेंगाळलं नाही पाहिजे, पसरलेलं नाही पाहिजे आहे, कुठंतरी ते आपल्याला करता आलं पाहिजे म्हणून. आणि बरंचसं शूट म्हणजे कसं ना इंडोर झालं पाहिजे. तर या पद्धतीने विचार करून मग आम्ही डॅड चिअर्सची हे केली आणि कथा सुंदर आहे, लोकांना आवडेल आणि खूप सारा आम्हाला त्याच्यामध्ये असं ग्लॅमरस नाही पण नात्यांच्या गोडव्यावरच कथा का
तुम्ही सिनेमा केला हे विचारायचं आहे. बरोबर आहे. फक्त कारण की आजकाल का बाकीच्या स्टोरी आहेत, बाकीच्या पण स्टोरी आहे, पण ॲक्च्युली कसं असतं ना, मी तुम्हाला या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे? मी पण एक संवेदनशील माणूस आहे आणि मी पण नाती गोती सगळी बघितलेली आहेत आणि नाही म्हटलं तर कुठेतरी खरोखर आज हे लोकांची नाती तुटायला लागलेली आहेत, नाती तुटायला लागली, नाती जपण्याची वेळ आहे. आणि कशा छोट्या छोट्या गोष्टीतून माणूस एकमेकापासून तुटून जातो, दूर होऊन जातो वगैरे, पण हे लाईफ नाही आहे. आणि मलाही कुठं दाखवायचं होतं की नाही, एकमेकांसाठी पण जगणारी माणसं असतात. एकमेकांसाठी जरी आपण म्हणतो की आरडाओरड करतात, एकमेकावर रागावतात, रुसतात, फुगतात वगैरे, पण शेवटी एकमेकांशिवाय ते अपूर्ण असतात, पर्याय नसतो. जेव्हा तुम्ही ही स्टोरी लिहित होते तेव्हा मॅडम तुम्हाला सुचवत होते काही? स्टोरी तर लिहून झालेली होती म्हणा, पण नंतर मग काही ज्यावेळेस पिक्चर आपण केला त्यावेळेस तिचे पण सजेशन होते की हा एखादा सीन असा जर घेतला तर, असा सीन आपण असा घेतला तर, तिचे सजेशन होतेच. आणि आम्ही सजेशन सगळ्यांचेच मोस्ट वेलकम म्हणून सगळे स्वीकारले, त्याच्यामुळे हा पिक्चर इतका सुंदर झाला. सर, डॅड चिअर्स या टायटल माग म्हणजे काय अर्थ काय आहे? डॅड चिअर्स मीन्स काय होतं की सेलिब्रेशनचा जल्लोष. आता आपण चिअर्स म्हटलं की तुमच्या डोक्यासमोर येतं की बस 2 ग्लासला भिडले की ते चिअर्स झाला, पण ॲक्च्युली तो आनंदाचं एक सेलिब्रेशन असतं ते, आणि मन जुळवणारी. आणि ते सेलिब्रेशन, आता प्रत्येकाचं सेलिब्रेशन वेगवेगळं असतं, पण आपल्या डॅड चिअर्समध्ये पण आमचं जे एक सेलिब्रेशन आहे बाप आणि मुलाचं, वडिलाचं आणि मुलाचं जे एक भावनिक नात्याचं जे एक सेलिब्रेशन आहे, त्यांनी काय केलं आपल्या वडिलासाठी, हाही तुम्हाला एंडमध्ये पाहायला नक्कीच मिळेल. आणि त्यावेळेस तुम्हाला ते चित्रपटामध्ये तो एंड बघताना त्यावेळेस वाटेल की हे डॅड चिअर्स काय होतं, कशासाठी यांनी बाप्पासोबत चिअर्स केला, हे तुम्हाला तिथं बघायला आवडेल, म्हणून तुम्हाला चित्रपट बघावा लागेल. आजची अवस्था कशी आहे ना की मुलगा मोठा झाला म्हणजे असं म्हणतात ना, वडिलांची चप्पल जर मुलाच्या पायात झाली तर मुलगा आणि बापाचं रिलेशन संपून जातं. पण आपल्या याच्यात तेच भावनिक नातं आपण दाखवलेलं आहे की मोठा मुलगा झाल्यानंतर तोच मुलगा बापाला कसा समजून घेतो, म्हणजे एक संवेदनशील नातं जे बापाचं आणि मुलाचं संपलेलं आहे तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे याच्यातला बाप असा म्हणतो की तो ज्यावेळेस तो खूप म्हणजे रडवेला होता, म्हणजे सगळ्या परिस्थितीने वगैरे, त्यावेळेस तो पोराला त्याला बोलायचं असतं, पण कसं असतं तो म्हणतो फोन करतो वगैरे आणि बेटा मला तुझा खूप आधार वाटतो रे. म्हणजे हे वाक्य किती सुंदर वाक्य आहे की एक म्हणजे बापाला मुलाचा आधार वाटतो आणि वाटायला पण पाहिजे ना की काही शेवटी कसं आहे ना की बाप झाला म्हणून काही तो खूप स्ट्रॉंग असतो असं नसतं ना, त्याला पण आधाराची गरज असते. आणि ज्यावेळेस त्याचा मोठा मुलगा तो बघतो की त्याला पण की आधार पाहिजे असतो, आणि प्रत्येक मुलांनाही समजून घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे त्यातल्या नायकालाही ते समजलं आहे की आपल्या वडिलाला सुद्धा आपला आधार पाहिजे असतं. सर, एकंदरीत गीते कशी आहेत यामधली, म्हणजे आयटम सॉन्ग आहेत की लव्ह सॉन्ग आहेत, काय सांगणार? तर यातल्या मी 2 आयटम सॉन्गसारखे गीतं आहेत. एक DJ जोरात वाजवा, DJ जोरात वाजवा, इश्काच्या मस्तीत नाचवा, हे वैशाली माडे मॅडमनी गायलेलं गीत आहे आणि सुंदर गीत आहे. आणि याचं कोरिओग्राफी जी आहे ते आमचे सागर मोंढे सर, जे भारत मोंढे सरांनी केलेलं आहे. आणि त्यांनी मला वाटतं स्टार प्रभाला त्यांचं डान्स कॉम्पिटिशनमध्ये नच बलिये वगैरेमध्ये चांगलं त्यांनी हे केलेलं होतं, मी बघितलं होतं त्यांचं ते, आणि म्हणून मग मी त्यांना त्याच्यासाठी त्या गाण्यासाठी कोरिओग्राफीसाठी त्यांना इन्व्हाइट केलं होतं. आणि दुसरं गाणं एक सत्तेश्वरीची नशा, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर की सत्तेश्वरी मीन्स सत्तेची देवता राणी, आणि तिच्यासाठी गाणं होतं ते सत्तेश्वरीची नशा काय झाली साऱ्यांची दशा. त्याच्यामध्ये आम्ही सुंदर असं हे केलेलं की आज आहे जेबात पैसा कल जादी होगा कैसा, ढोल ताशे जोरात वाजवा, ढोल ताशे इश्काच्या मस्तीत नाचवा, इश्काच्या मस्ती, असे काहीतरी वर्ड्स आहेत, सुंदर वर्ड्स आहेत. आणि ते करायला म्हणजे आज आपल्या जर परिस्थिती पाहिली राजकारणाची तशी झालेली आहे, त्या परिस्थितीवरच कदाचित आम्ही ते आधी लिहिलेलं गाणं आहे, पण आज जी आपली महाराष्ट्रातली अवस्था आहे ती बरोबर परफेक्ट सूट झालेली आहे त्याला. की कसं होतं ना की म्हणजे तुझी नियत आहे रे खोटी, तू साऱ्यांना घालतो टोपी, बाजूला घे तू खाट, पब्लिकचे लावली तू वाट, हे त्यातले वाक्य आहेत. तर ते कदाचित आम्ही ते 1-1.5 वर्षाच्या आधी लिहिलेलं गाणं आहे,
पण ते आज आपल्या परिस्थितीला बरोबर सूट झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून परत 2 रोमॅन्टिक सॉन्ग आहेत. एक श्वास गुंतला आणि एक लव यू रिंगटोन वाजली तुझ्याशी कनेक्ट झाली म्हणून धनश्री देशपांडेंनी गायलेलं आहे. आणि श्वास गुंतला हे सायली पंकजीनी आणि एक मयूर जोशी त्यांनी गायलेलं गीत. आणि डॅड चिअर्स या सिनेमाची कास्टिंग कशा प्रकारे केली तुम्ही? कास्टिंग करताना याच्यामध्ये काय होतं की मला पहिल्यांदा एक हिरो जो आहे आपला, म्हणजे ॲक्च्युली बाप आणि आई तर सोडले आपण समजा, म्हणजे एक मोठे कॅरेक्टर्स होते. मुलं जे पाहिजे होते आपल्याला एक असा मुलगा पाहिजे होता की तो मला दिसायला एक ऑफिसर केडरचा मुलगा वाटला पाहिजे आणि कॉलेजमध्ये पण एक स्मार्ट मुलगा वाटला पाहिजे. तर त्या पद्धतीने मग आम्ही एक मॉडेलिंगमधले काही मुलं बघितले आणि मला एक तो मुलगा वर्धेचा बरा वाटला. तर मग आम्ही त्याला इन्व्हाइट केलं. मग त्याचे बघितले आम्ही काही वगैरे छोट्या मोठ्या फिल्म्समध्ये त्याने पण केलं होतं, तो झाला. नंतर मग आम्ही काही कास्टिंग डायरेक्टरकडून वंशराज तायडे म्हणून एक मुलगा होता, तर त्याच्याकडून सुद्धा मग आम्ही काही कास्टिंग बोलावलेत. त्याच्यामध्ये मग आम्ही पुण्याला पण काही छोट्या मोठ्या मुलींना म्हणजे बघितलं, भेटलो वगैरे. तर त्याच्यामध्ये आम्हाला गिरजा प्रभू ती मिळाली. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर कोराडे, जिच्याबद्दल पण आम्ही खरं तर ॲक्च्युली ज्ञानेश्वर कोराडेला आम्ही बघितलं नव्हतं, पण तिचे फक्त आम्ही फोटोज वगैरे बघूनच मॅमनी तिला सिलेक्ट केलं आणि तिचं कॅरेक्टर त्याच्यामध्ये परफेक्ट उतरलं. नंतर मग आम्हाला एक अभ्यासू मुलगा पाहिजे होता, तो आम्ही आमचाच मुलगा आहे, तर त्याला हे केलं. बाकीचे तर मग ते मोलकरीण वगैरे एक भन्नाट कॅरेक्टर. ज्यावेळी मॅडमनी तिला मुंबईला बघितलं त्याच वेळी तिला सांगितलं की तूच माझी मोलकरीण. ती काय आवाजासाठीच तिला सिलेक्ट केलेलं आहे, कारण ती कशी नेहमी स्वप्न बघत असते, मोठे मोठे स्वप्न. सोलापूर सांगली साईडची आहे ती आणि तिची जी भाषा आहे ती एकदम वेगळी. तर तिचा आवाजावर तिला आपण म्हणजे प्रिफरन्स दिला होता आणि ती आहे दिसायला तशी मोलकरणी, म्हणजे ते कॅरेक्टर बरोबर परफेक्ट होतं. तिचा कॅरेक्टरमध्ये सूट झाली, कॅरेक्टरमध्ये सूट झाले. नंतर मग ममता बोधिले मॅडम झाल्या. नंतर मग अर्चना घरडे मॅडम आपल्या अमरावतीच्याच आहेत, सध्या नागपूरला असतात. तर असे बरेचसे कॅरेक्टर मग आम्ही. नंतर मला समीर पंत सर, म्हणजे लढे सर, आपल्या अमरावतीचे पण बरेचसे म्हणजे आम्ही काय केलं की जे चांगले काही कॅरेक्टर जे आहेत आपल्याला पाहिजे असतात लीडमध्ये, ते आम्ही पुण्या बॉम्बेकडले वगैरे बघितले, पुणे मुंबई. आणि बाकीचे मग कसे ना आपले जे काही कॅरेक्टर्स बऱ्यापैकी जे चांगले अजून कॅरेक्टर्स आहेत आणि आपल्याकडले चांगले आर्टिस्ट आहेत त्यांना पण आम्ही इन्व्हाइट केलं. येत्या 6 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. तर एकंदरीत काय प्रवास राहिला लेखनापासून तर आता रिलीजपर्यंत काय सांगणार? हां, सुंदरसं क्वेश्चन. ॲक्च्युली कसं ना, आता हा तर प्रवास आम्ही केला ज्यावेळेस एका नव्या उमेदीने, म्हणजे आपण एक खूप मोठा एक समंदर म्हणतो आपण त्याला, त्यात छलांग तर टाकली आता आणि आता पोहून पूर्ण करायचं तर आहे. अशा पद्धतीने आम्ही स्वतःची मानसिकता ठेवली, उडी टाकली आहे, आता आपल्याला पिक्चर करायचं आहे. त्याच्यामुळे मग आम्ही जे टप्पे आले ते जे प्रश्न असते ते सॉल्व्ह करत गेलो आणि आज पिक्चर म्हणजे सेन्सॉर झालेला आहे, सगळं झालेलं आहे, आता थिएटरमध्ये लागतोय. आणि या प्रवासात सगळ्यात मोठी अडचण कोणती होती? अडचण म्हणण्यापेक्षा अडचणी तर जीवनात असतातच आणि आम्ही हे मानसिक तयारीच केली होती की आपल्याला अडचणी लाख येतील, पण त्या सगळ्या पार करून पुढे जायचं आहे. नाही, कारण ते म्हणतात ना, पाण्यात एकदा उडी मारली की पोहणं शिकतो माणूस, तशासारखी आमची अवस्था झालेली होती. घाबरतही होतो, पण कसं आहे ना की पुन्हा मग त्यातनंच मार्ग काढत होतो. आणि आज पूर्ण झाल्यामुळे तो एक आनंद आहे की चला आपला मूवी पूर्ण झाला, सेन्सॉरहून आज बाहेर निघालेला आहे आणि महाराष्ट्र लेवलवर त्याला कसं काय न्याय द्यायचा हे तर आता प्रेक्षकांना ठरवायचं आहे. पण सांगावंसं वाटतं की आपल्या अमरावती जिल्हा जो निसर्गाने नटलेला आहे, पूर्ण मेळघाट, चिखलदरा, धारणी, अमरावतीमध्ये शूट झालेलं आहे आणि सांगताना अभिमान वाटतो की आपल्याकडचं हे निसर्ग सौंदर्य आम्ही सगळं टिपलेलं आहे. आणि ठीकच आहे, आपल्या अमरावती आजूबाजूचा परिसर वगैरे खूप छान आहे, परंतु मला असं वाटतं की अमरावतीतल्या ज्या लोकांनी मला जे सपोर्ट केलं, सहकार्य केलं. आता मला रंगोली पौल पाहिजे होतं, तिथं माझा एक शेवट म्हणजे एक चित्रपटाचा सीन घ्यायचा होता हॉटेलचा. ज्यावेळेस मी नितीन देशमुख सरांना म्हटलं की मला सर तुमचा हे पाहिजे आहे रंगोली पौल, त्यांनी मला म्हटलं की बिंदास घे. नंतर मग मला हे पंजाबराव ॲग्रिकल्चर कॉलेज पाहिजे होतं, त्यावेळेस तिथले प्रिन्सिपल सरांनी म्हटलं की अरे यार काय प्रॉब्लेम नाही आहे. किंवा मग मला इवन पोटे सरांनी पण म्हटलं की इंजिनिअरिंग कॉलेजला मला तुला शूट करायचं असेल तर शूट कर. नंतर गायत्री बिल्डर्स जे आहेत आपले चेंडुलकर सर,
तेंडुलकरसाठी माझं घर आहे एवढं मोठं, चल तुला काय करायचं तर कर, तिथे शूट वगैरे. सगळ्यांनी खूप तर हे support सगळ्यांनी, केला आणि खूप सुंदर. मला असं वाटतं की अमरावतीच्या ज्या लोकांनी ज्या पद्धतीने सहकार्य केलं त्या पद्धतीने मला आता फक्त प्रेक्षकांचं सहकार्य पाहिजे आहे. त्याच्यामुळे आता आपल्या अमरावतीची हा चित्रपट म्हणजे कसं आपल्या अमरावतीची ओळख आहे ताई, आणि आपल्या अमरावतीला आपण पुढं आणायचं आहे आणि हे सगळं आपणच करू शकू आता. म्हणून मला प्रेक्षकांना असं नम्र विनंती आहे की ज्या पद्धतीने हा सगळ्या लोकांनी मला सांभाळून घेतलं त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा मला सांभाळून घ्या आणि आपण आपला अमरावतीचं एक दाखवून देऊया की आम्ही पण हम भी किसी से कुछ कम नाही आहे, मला असं वाटतं. अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपल्या डोक्यात म्हणजे आमच्या डोक्यात तरी सुरुवातीला असं होतं की कॅरेक्टर हे फक्त पुणे मुंबईकडूनच आणावे लागतात म्हणजेच मग बिग मूवी तयार होते. पण या मूवीच्या पूर्ण प्रवासात एक समजलं की आर्टिस्ट आपल्या इथेच आहे आणि त्याच आर्टिस्टला आपल्याला तयार करायचं आहे. पण आम्हाला फक्त आता एक संधी पाहिजे आहे पुन्हा की आपल्याला आपल्या इथले आर्टिस्ट जे काही असते की कामं करतात पिक्चरमध्ये. मी स्वतः सुद्धा काही फिल्म्समध्ये काम केलं आहे किंवा काही वगैरे, पण ते प्रोजेक्ट अर्धवट पडले. त्याच्यामुळे ते प्रोजेक्ट बाहेर येत नाही, त्यांना त्यांची ओळख मिळत नाही. त्याच्यामुळे काय होतं की बाबा विदर्भातले कलाकार समोरच येत नाही, असा प्रश्न असं झालेला आहे. पण आपण रेटानं आपला प्रयत्न 100% देऊन आपले जे प्रोजेक्ट केलेले आपण ते बाहेर काढले तर आपले जे कलाकार आहेत विदर्भातले ते बाहेर येतील, लोकांना दिसतील त्यांचे चेहरे, ते सुद्धा फेमस होतील ना. लोकांना काय पाहिजे असतं की तुमचा एक नोन फेस पाहिजे असतो. आर्टिस्ट आता भरत गणेशपुरे सर त्यांची स्वतःची ओळख झालेली आहे. असे आपल्यातले काही कलाकार असतील, मी तर खूप सारे असे कलाकार बघितलेले आहे की सर करतात म्हणजे ॲक्टिंग करतात, सगळ्या गोष्टी करतात, पण प्रोजेक्टच बाहेर येत नाही. पण असे प्रोजेक्ट आपण बाहेर आणले पाहिजे तर आपली सगळ्यांची ओळख होईल. कलाकार असतो, मुंबईतला असो की पुण्यातला असो की अमरावतीतला असो, पण त्याच्यात म्हणजे टॅलेंट असतं. आपण प्रोजेक्ट जेव्हापर्यंत बाहेर येतील नाही तोपर्यंत तो चेहरा नोंद कसा होईल? चेहरा नोंद झाला पाहिजे ना. म्हणून अर्थातच ज्योती हेमंत फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत डॅड चिअर्स या मूवीचं ही मूवी प्रदर्शित होणार आहे 6 डिसेंबरला आणि दोघांनीही सांगितलं आहे की प्रेक्षकांनी भरभरून असा प्रतिसाद त्या मूवीला द्यावा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमरावती जिल्हाच नव्हे विदर्भ तर महाराष्ट्रभरातील कलाकार त्यांना शोधून काढायचे आहेत पुढल्या मूवीसाठी. जर हा प्रतिसाद त्यांना चांगला मिळाला तर नक्कीच दुसरा चित्रपट येईल आणि त्या कुठेतरी एक महाराष्ट्रातील म्हणा विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील कलाकार बाहेर येतील. आणि त्यांची अपेक्षा आहे की जे कलाकार आहेत, जे काही मूवी बनवणारे लोक आहेत, त्यांनी खचून न जाता पूर्ण हिमतीने तो मूवी शेवटाला न्यायला पाहिजे. आणि तर ही होती आपल्यासोबत डॅड चिअर्स. श्रुतिका, वेळ तर होत आहे आपली, परंतु जाता जाता डॅड चिअर या सिनेमाबद्दल विदर्भ न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या विदर्भवासियांना, महाराष्ट्रवासियांना किंवा यूट्यूबवर असो, यूट्यूबचे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना काय मेसेज देणार या सिनेमाबद्दल? मॅडम, सर्वप्रथम आपण निर्मात्या म्हणून. सर्वप्रथम मी सर्वांना एकच नम्र विनंती करेल की येत्या 6 डिसेंबरला डॅड चिअर्स पूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे. सगळ्यांनी भरभरून यश द्या. आपल्यात सर्वांचीच एक साधी स्टोरी असते आणि प्रत्येकाचंच लाईफ एका संघर्षाने भरलेलं म्हणा किंवा एक नाट्यमय रूपातलं आपण जीवन जगत असतो. जरी आपल्याला ते वाटत नाही पण जगत तसंच असतो आपण, आणि तोच मांडण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तर सर्वांनी भरभरून यश द्या. धन्यवाद. सर, आपण काय? मला तर असं वाटेल की डॅड चिअर्स आम्ही तयार केलेला आहे. 6 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे. आता ह्या डॅड चिअर्सला मी ज्या पद्धतीने केलेलं आहे, मी तर माझी मेहनत घेतलेली आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे गव्हर्मेंट सरकारी नोकरी सोडून मी हा चित्रपट केलेला आहे. मला खूप काही अनुभव नसेल किंवा काही असेल, पण मी चित्रपट पूर्ण केला, तुमच्यासमोर ठेवलेला आहे आणि त्या चित्रपटाला आता कसा न्याय द्यायचा हे तुमच्या हातामध्ये आहे. आणि मी तर जाता जाता हे म्हणेल की माणूस काही असो पण चिवट असला पाहिजे, मेहनती असला पाहिजे, जिद्दी असला पाहिजे. ते म्हणतात ना की हौसला मत हार, गिरकर ओ मुसाफिर, ठोकरे इंसान को चलना सिखाती है. म्हणजे 100 ठोकरा पडेल पण माणूस जिद्दीने उभा नेहमीच असला पाहिजे. आणि ती जिद्द माझ्यात होती. आणि मला तरी म्हणजे एक चित्रपट बनवण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येतात. असं नाही की एक शॉर्ट मूवी आहे 10 मिनटाची आणि 15 मिनटाची आहे, नाही, चित्रपट बनवण्यासाठी लागतो. पण तो आपण पूर्ण केलेला आहे आणि आता आपल्याला फक्त तो तारून न्यायचा आहे. आणि बिलकुल आपण सर्वांनी बिलकुल त्याला भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे. कारण की आपला प्रोजेक्ट आहे, आपल्या विदर्भातला प्रोजेक्ट आहे आणि आपल्या विदर्भाचं नाव मोठं करायचं आहे. बस, बाकी काही नाही. या आणि
भरभरून आमची आपल्या हाऊसफुल करूया बिलकुल. तर ही होती डॅड चिअर्सची टीम आपल्यासोबत आणि भरपूर अशा गप्पा झाल्या. त्या गप्पांमधून प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजली असेल. काय प्रवास असतो की स्टोरी लिहिण्यापासून म्हणजे अगदी डोक्यात विचार येण्यापासून तर तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत दाखवण्यापर्यंतचा हा प्रवास होता त्यांचा. आणि कुठेतरी विदर्भात महाराष्ट्रातून भरपूर प्रतिसाद मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे. विदर्भ न्यूजकडून पुरेपूर शुभेच्छा या टीमला असणारच आहे. या गप्पांच्या माध्यमातूनच मध्ये मध्ये आम्ही तुम्हाला गाणी दाखवलीत, ट्रेलर दाखवला आहेत. तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की मूवी कसा असणार आहे. तुम्हालाही थोडी एक आतुरता लागली असेल मूवीची. तर बस थोडा काही वेळ आणि 6 डिसेंबरला हा मूवी रिलीज होतो आहे. आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन तुम्ही हा चित्रपट बघावा. आणि धन्यवाद. अहो पोरगा मारपीट करतोय, गुंडागर्दी करतोय, भाई बनवायचंय का त्याला तुम्हाला? हो बनवेल भाईच. तेच लोक मजेत जगतात. श्वास श्वास गुंतला नजरेत गारवा, अशी कशी ही भूल पडली प्रीतीचा मारवा. प्रेम करतो तिच्यावर. रामखोरा माझे पैसे खातो. राजकारण्यांच्या नादीने लागायचं. माझ्या घरचं वातावरण वेगळं आहे रे. पैशाची नशा, नको प्रेम करूस माझ्यावर. अहो बाप आहे की दुश्मन आहे? नशा न इश्काची नशा, न बाईची नशा, न बाटलीची नशा, घरदार सोडून लागला माग, काय जायची नशा. मारून टाकतील रे ते आपल्याला. वैभव लव यू लव यू लव, लव यू लव यू लव, लव यू लव यू लव, लव यू लव यू लव. काही वाटतं का तुला? सारखं टोचून नको बोलू मला. जवळ येताना मिठी कधीचा काळजात धडधड झाली. लव यू रिंगटोन वाजली, तुझ्याशी कनेक्ट झाली. मला इतके लवकर लगीन नाही करायचं. अरे 15 झालं ना, अजून किती शिकता? नोकरी करायची. शहरातलं वातावरण लय खराब आहे. चिकनीच्या मेली आहे ना ते. मला बी तर 4 शिबीचा झटका लागला ना. मुग्धा यार सॉरी. एवढं प्रेम करतोस माझ्यावर. प्रेमाशिवाय काही दिसतं का तुला? तू कर तुझा अभ्यास. भर ज्वानीची काया माझी 18ला टाकली अकात. आयटम बॉम्ब मी धमाकेदार, पेटवाना तुम्ही वात. साऱ्या अंगात पेटलीच आग, या गेला आता इजवा. तुम्ही डीजे जोरात वाजवा, इश्काच्या मस्तीत नाचवा. तुम्ही डीजे जोरात वाजवा, इश्काच्या मस्तीत नाचवा. तुम्ही डीजे जोरात वाजवा, इश्काच्या मस्तीत नाचवा. वैभव कसा आहे रे? युजलेस. थर्ड क्लास झाला. तो पेग नाही, तुमचं नैराश्य होतं ते. तुला समजला डॅड, नैराश्यच पाहायचो मी माझं. सॉरी मंत्रीला. अरे मारून टाकायचं आहे का त्यालाही? मला माहिती आहे तू प्रेम करतेस वैभववर. अवाक्या बाहेरचे स्वप्न पूर्ण नाही होत कधी. त्याच्या अंगावर हात टाकलाय त्यांनी. मोबाईलवर त्याचा मेसेज दिसला. गेम तर करायचाच. मला वैभवचा नंबर हवाय. माझं लग्न ठरलं. बोल झाले मुकेयन, शब्द ओठी नाही. बोल झाले मुकेयन, शब्द ओठी नाही. मरण झालं स्वस्त जगण्यात नाही. मरण झालं स्वस्त आणि जिंदगी मजे से जीना है ना, तो भाई बन के जीने का. क्या सही बोलता है तेरा बाप.